इकडं भाजी मस्त तयार झाल्या बघा. मी आता चपाती करून घेणार. थँक्यू. बनवणार आहे काळ्या कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहे. गरम करून घेतलं तर याच्यात मी जिरे, मोहरी, कढीपत्ता, आला लाल झालं की मग टोमॅटो टाकून घेणार. आता कांदा आपला लाल झालेला आहे, टोमॅटो टाकून घेतो. टोमॅटो मऊ झाले. आता याच्यात मसाले टाकून घेऊ. काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर. तेल चांगले सुटलेलं आहे. हे वालनी शिजवून घेतले होते, काळे वाले खूप मऊसूत शिजलेले. हे फ्रेश आहे, सोलून मी 3 शिट्ट्या कुकरला काढून घेतले. थोडंसं मीठ टाकून, मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे मग भाजी खाताना आळणी लागत नाही. आता मी हे वाल टाकून आता पाणी टाकून घेतो. गरम करून घेतलं पाणी. तुम्ही कसं तुम्हाला जास्त टाकू शकता. आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार. आता 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता किती टाकायचं. खोबरं पण टाकू शकता, पण ह्या भाजीला खोबरं आहे. कोथिंबीर टाकून घ्या. शिजवून घेता.